लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, जानेवारीचा हप्ता आणि काही मोजक्या महिलांना संक्रांतीचा बोनस उद्या सकाळीच जमा होणार आहे। आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू। 2-3 दिवस उशीर झाला पण सरकारने पैसे वाटपाचा कार्यक्रम आता सुरू केलेला आहे। 12 जिल्ह्यांमध्ये 3 बँकांना आदेश देण्यात आलेले आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। पैसे वर्ग केलेले आहे आणि 48 तासाच्या आत म्हणजे जानेवारीचा हप्ता तर जमा होईलच पण 48 तासाच्या आत तुम्हाला 5000 रुपयाचा संक्रांती बोनस देखील जमा होणार आहे। लाडक्या बहिणींची मागणी अखेर सरकारने मान्य केलेली आहे। उद्या सकाळपासूनच महिलांच्या बँक खात्यात, ज्यासाठी 3 बँक खाते जे आहेत तर ते फार असणं गरजेचं आहे, तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा मेसेज येईल, त्यानंतर लगेच 3000 आणि लगेच 10500 रुपये जमा होतील। तर या यादीमधील महिलांना संक्रांतीचा बोनस 5000 रुपये 48 तासाच्या आत जमा करण्याचे आदेश देण्यात आले। बँकांना आदेश 48 तासात पैसे जमा करा। 2025 मधली महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। यावर आदिती तटकरे मॅडम काय म्हणाल्या, लगेच पहा। आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा देते। म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच। कालपासूनच पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झाला आहे, पण ज्यांना अजूनही मेसेज आले नाही तर त्यांनी 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यातील महिलांसाठी पैसे वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो उद्या सकाळी होत आहे। आज 6 जिल्हे घेतलेले आहेत, उद्याचे 12 जिल्हे लक्षपूर्वक ऐका। आता महाराष्ट्रामध्ये 6 विभाग आहेत। पहा, विभाग म्हणजे ज्यामध्ये अमरावती विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, कोकण विभाग, त्याचबरोबर इकडे जो असेल पुणे विभाग, नाशिक विभाग, तर विदर्भ, तर अशा प्रकारचे जे विभाग आहेत तर त्यामध्ये 2-2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे आणि मोजक्याच महिलांना 5000 रुपयाचा बोनस देखील मिळणार आहे। पण त्यातच एक मोठी नाराज करणारी बातमी जी समोर आली आहे की आता मागचे पैसे देखील सरकार काढून घेत आहे। आता तुमचे पुढचे पैसे तर तुम्हाला येणार, बोनस मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते व्हिडिओमध्ये मी सांगतो। जानेवारीचा हप्ता तुम्हाला कसा मिळवायचा त्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे, पण मागचे पैसे जे काढून घेतले जात आहे ते काढू नये म्हणून काय करायचं आहे त्यासाठी 4 निकष जे आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे। असंख्य महिलांच्या तक्रारी आल्या आहेत। 6 जिल्हे असे आहेत, उद्याचे 12 जिल्हे सांगतो पण 6 जिल्हे असे असणार आहे। पहा, त्या 6 जिल्ह्यापैकी तुम्ही जर एखाद्या जिल्ह्यात राहत असाल तर कदाचित तुम्हाला हप्ता यायला लेट होऊ शकतं। अजूनही तुम्हाला हप्ता आला नसेल तर कदाचित या 6 पैकी एका जिल्ह्यात तुम्ही राहत असाल, कारण की आदिती तटकरे मॅडम म्हणाले होते की या 6 जिल्ह्यातून असंख्य तक्रारी आल्यात आणि तक्रारी आल्यामुळे तिथे पडताळणी सुरू आहे आणि त्यामुळे त्या जिल्ह्यांमध्ये हप्ता यायला उशीर होत आहे। त्यामुळे 6 विभाग जे आहेत, अमरावती विभाग, छत्रपती संभाजीनगर, कोकण विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग, पुणे विभाग, यातील 2-2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। प्रत्येक विभागात थोडे जास्त कमी जिल्हे आहेत, पण दुसऱ्या जिल्ह्यांची निवड आली। 6 जे जिल्हे असणार आहे जिथे पडताळणी सुरू आहे त्या 6 जिल्ह्यातील महिलांसाठी शेवटी एक महत्त्वाची सूचना आहे, कारण की त्या जिल्ह्यातील महिलांची पडताळणी कसून होत आहे, तक्रारी काय आल्या ते समजून घेऊ। पण काल काय झालं, डायरेक्ट कारवाई म्हणून एका महिलेच्या खात्यातून 7500 रुपये वजा करून घेण्यात आले सरकारकडून। प्रचंड महिलांमध्ये नाराजी पसरली, चर्चा सुरू झाली। एकनाथजी शिंदे साहेबांनी यावर स्पष्टीकरण दिले की आम्ही पैसे मागे नाही घेतले, तर स्वतः महिलेने ते पैसे आम्हाला आणून दिले, चुकून ते पैसे आले होते। त्यांनी अभिनंदन देखील केलेलं आहे त्या महिलेचं। काय म्हणाले एकनाथ शिंदे, एकदा बघाच। अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले। खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणींना आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे। आम्ही आपल्याला सांगतो, पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही, बिलकुल राहणार नाही। हा पूर्णपणे तो त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो। इमानदारपणे काम केलेल्या बहिणींना एकनाथजी शिंदे साहेबांनी जबरदस्त शुभेच्छा दिल्या आणि अशाच बहिणींची आशीर्वादामुळे आमचं सरकार आलंय असं देखील त्यांनी अधोरेखित केलं आहे। महिलांना शब्द दिला की कोणत्याही महिला जी आहे, पात्र महिला, ती लाभापासून वंचित राहणार नाही, तिला पैसे येणार आहे। पण दुसरीकडे अजून एक अशी अपडेट आली की ज्यामुळे आता पहा की संक्रांतीचा जो बोनस आहे 5000 रुपये तो 48 तासात तुम्हाला मिळेल, पण त्यासाठी एक छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे। ते केल्याशिवाय
तुम्हाला हे 48 तासात पैसे येणार नाही, कारण की जानेवारीचा हप्ता कदाचित लेट होईल, पण हा बोनस अर्जंटमध्ये तुमच्या खात्यात येईल. फक्त सांगतोय ज्या पद्धतीनं GR मध्ये सांगितलंय ते काम अर्जंटमध्ये तुम्ही करून घ्या. जे काम काय करायचं आहे 5,000 रुपयासाठी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये इथून पुढे सांगण्यात येईल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता जो जानेवारीचा हप्ता आहे त्याविषयी एक मोठी अपडेट आली की 12 जिल्ह्यांची निवड झाली. 6 विभागामधून 12 जिल्हे निवडले गेले आहेत. आता तो हप्ता 1,500 काहींना येणार, काहींना 3,000, तर काहींना डायरेक्ट 10,500 येणार. तर काही अशा देखील महिला असणार आहेत. बघा, लक्षपूर्वक ऐका, जानेवारीचा हप्ता आता सगळ्यांना सारखा येणार नाहीये, इथून पुढे लक्षात घ्या. कारण की 24 मध्ये वेगळे नियम होते, 25 मध्ये वेगळे नियम असणार आहेत. तर त्या नव्या नियमानुसार असंही सांगण्यात आलेलं आहे की जे योजना जी आहे, तुम्ही जर दुसऱ्या एखाद्या योजनेचा लाभ घेत असाल, आता हे लक्षपूर्वक ऐका, दुसऱ्या कुठल्या योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल आणि त्याचा लाभ जर 1,500च्या जास्त असेल तर तुमची लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होईल. आणि दुसरी एखादी योजना असेल की तिचा लाभ 1,500पेक्षा कमी येत आहे, उदाहरणार्थ निराधार योजना असेल किंवा कुठली तरी एखादी योजना आहे, श्रावण बाळ योजना असेल, तर त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला जर जास्त पैसे 500 रुपये येत असतील उदाहरणार्थ, तर तुम्हाला लाडक्या बहिणीचे 1,000च रुपये मिळतील. म्हणजे टोटल तुम्हाला सरकारकडून 1,500 रुपये महिनाच मिळणार आहे. त्यामुळे तुमचे ते 500 रुपये इकडले कमी होतील. म्हणजेच काही महिला अशा असणार आहेत दुसऱ्या योजनेतल्या लाभार्थी की ज्यांना कमी हप्ता येणार आहे. आता ही गोष्ट इथे क्लिअर आली. मग कोणाला 3,000 येणार, कोणाला 10,500 येणार, तर लक्षपूर्वक ऐका, ज्यांना मागचे हप्ते यायचे बाकी आहेत तर ती टोटल त्यांना येणार आहे. आता ज्यांनी ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले त्यांना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी याच्या मिळून 6,000 येतील. काहींनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला तर त्यांना जुलै ऑगस्टचे पैसे मिळणार नाही. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 5 हप्त्याचे 10,500 येतील. आणि ज्यांनी जुलै किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला तर त्यांना जुलैपासून तर जानेवारीपर्यंतचे 7च्या 7 हप्त्याचे 10,500 रुपये त्या ठिकाणी जमा होणार आहेत. पण आता यात अशाही काही महिला आहेत की ज्या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहेत, तर त्यांना जे मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे ते मंत्री असंही म्हणाले की आता महिलांनी ठरवायचं आहे की आपण कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा आणि कोणत्या योजनेचा लाभ सोडून द्यायचा. कारण की अशाही महिला आहेत की 2-2, 3-3 योजनाचा लाभ घेत आहेत. तर आता सरकारकडून त्यांना देखील एक हे सांगितलं जाणार आहे की एकच योजनेचा लाभ घेणं त्यांना त्या ठिकाणी अनिवार्य करण्यात येणार आहे. अशा प्रकारची माहिती ही होती. आता राहिला प्रश्न, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि 48 तासात 5,000 रुपयाचा जो संक्रांत बोनस आहे तो मिळवण्यासाठी काय करायचं आहे. आता 5,000चा बोनस जर तुम्हाला मिळायचा असेल तर तो आपोआप येणार नाही. त्याला एक काम तुम्हाला करावं लागणार आहे. तर ते काम काय असणार आहे, तर सगळ्यात आधी लक्षात घ्या, ते 5,000 रुपयाचा जो बोनस आहे तर तो कशाचा आहे, तर तो आहे तुमच्या अन्नपूर्णा योजनेचा. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, जी गॅस सिलेंडरची योजना सरकारने काढली होती, तर त्या योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला सरकारमार्फत मिळणार होते. तर 3 सिलेंडरचे जे पैसे होते 1 वर्षाला होते. आता लक्षपूर्वक ऐका, 5,000 रुपयाची टोटल कशी भरते आणि त्यानंतर लगेच काय करायचं ते सांगतो. आणि लगेच कोणत्या 12 जिल्ह्यात उद्या सकाळीच तुम्हाला हप्ता मिळणार आहे, कोणत्या बँकेचं खातं तुम्हाला आवश्यक असणार आहे. आता बघा, तुमचं आता 2024 मध्ये योजना लागू झाली. 2024 मधले 3 सिलेंडरचे पैसे, उदाहरणार्थ आपण 850 रुपये जर रेट धरला एका सिलेंडरचा, तर जवळपास 2500 रुपयापेक्षा जास्त होतात. आणि 25 चालू झालेला आहे तर 25 मधले 3 सिलेंडर म्हणजे 2.5 अधिक 2.5 5 होतात किंवा 5पेक्षा जास्त होते. तर हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. यासाठी एक त्यांनी आवश्यक हे ठेवलेली होती पात्रता की गॅस सिलेंडर महिलेच्या नावे असणं गरजेचं आहे. आता तुमच्या घरात गॅस सिलेंडर महिलेच्या नावे आहे का, कमेंट करा. नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, आता ऐका, 30 सेकंदात काय करायचं, त्यावेळेस लगेच 48 तासात पैसे मिळवायची एक टेक्निक तुम्हाला सांगणार आहे. बघा काय करायचं, तुमचं जे गॅस सिलेंडरचं पुस्तक आहे आणि तुमचं आधार कार्ड हे घेऊन तुमच्या गॅस एजंट, जो तुमचा डीलर आहे, HP असेल, इंडियन ऑइल असेल, भारत पेट्रोलियम असेल, तर तिथे जायचं आहे. आणि तिथे जाऊन ते गॅस कनेक्शन जे आहे पुरुषाच्या नावावरचं लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावे हस्तांतरण करून घ्यायचं आहे. लक्षपूर्वक ऐका, पुरुषाच्या नावावरले सिलेंडर लाडकी बहीण योजनेच्या महिलेच्या नावावर हस्तांतरण करून घ्यायचं आहे. आणि हे केल्यानंतर तातडीनं काय करायचं आहे, गॅस बुक करायचा आहे. गॅस बुक करायचा आहे. आता हे जे नाव हस्तांतरण करायला कमीत कमी 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवसाचा अवधी लागेल. त्याला तुम्ही रिक्वेस्ट करा, काय साधारणपणे त्यांचे चार्जेस असतील कंपनीच्या नियमाप्रमाणे ते देऊन टाका. रिक्वेस्ट करा, त्यांना GR दाखवा. हे काम तुम्ही अर्जंट करून घ्या. कारण काय, हप्ता कदाचित उद्या नाही आला तर परवा येईल, परवा नाही आला तर त्याच्या पुढच्या एका दिवशी येईल. पण हे पैसे तुम्हाला अर्जंट मिळणार आहे. कारण की यासाठी 514 कोटी मंजूर करण्यात आले आहे. फक्त पण त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की लगेच काय करा तुम्ही की हे हस्तांतरण करून घ्या आणि गॅस बुक करा. कशा, मोबाईलद्वारे करा किंवा ॲपद्वारे जो आहे तो गॅस बुक करा.
मग हा गॅस तुम्ही बुक करायचा, गॅस घरी घेऊन यायचा, त्यांना पैसे देऊन टाकायचे. आता काय होणार, महिलेच्या नावावरचा गॅस आहे, लाडकी बहीण योजनेची ती लाभार्थी महिला आहे, तर तिचं नाव आपोआप डीलरकडून कंपनीला आणि कंपनीकडून जे अन्न पुरवठा विभाग आहे महाराष्ट्राचा त्याला जाईल आणि त्यानंतर 48 तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे येतात. असं भरपूर वेळा महिलांना झालं आहे. तर तुम्ही देखील कमेंट करा की तुम्हाला आत्तापर्यंत गॅसचे किती पैसे, कारण की हे पैसे तुम्हाला ठीक आहे आत्ता एका सिलेंडरचे मिळतील, मागचे राहिले असतील तर मागचे मिळतील, पण एक टोटल 5,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात. तर त्यामुळे नक्कीच हा एक प्रकारचा बोनस तुमच्यासाठी असणार आहे. तर आता लक्षात घ्या की जो 7वा हप्ता आहे तर त्या 7व्या हप्त्यामध्ये आता सगळ्यांना सारखा मिळणार नाही. दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर तो थोडासा कमी मिळू शकतो. आता उद्या जे 12 जिल्हे आहेत तर जे 6 विभाग आहेत बघा, अमरावती विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग आणि पुणे विभाग, तर या 6 विभागातून 2-2 जिल्ह्यांची निवड केली आहेत. आता अमरावती विभागामध्ये जर आपण बघितलं तर अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम 5 जिल्हे आहेत. तर यापैकी यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांची निवड त्या ठिकाणी यामध्ये होऊ शकते, त्यात उद्या पैसे येऊ शकतात. सरकारनं ज्या जिल्ह्यामधून कमी अर्ज असतात ते लहान लहान जिल्हे घेतलेले असतात, जेणेकरून DBTचं एक लिमिट असतं, एका दिवशी 25 लाखच महिलांना पैसे पाठवत येतात. दुसरा जो आहे छत्रपती संभाजीनगर विभागात, त्यामध्ये जे 8 जिल्हे येतात त्याला मराठवाडा देखील म्हटलं जातं. यामध्ये बीड जिल्हा आहे, जालना जिल्हा, धाराशिव म्हणजे उस्मानाबाद, लातूर, परभणी जिल्हा, हिंगोली, नांदेड अशा 8 जिल्हे येतात. तर त्यापैकी हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आली आहे. कोकण विभागात एकूण 7 जिल्हे आहेत, त्याच्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे याचा समावेश आहे. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा समावेश याच्यामध्ये होणार आहे. नागपूर विभागामध्ये 6 जिल्हे आहेत, तर त्यापैकी जर बघितलं आपण तर गडचिरोली आणि चंद्रपूरचा त्या ठिकाणी समावेश आहे. नाशिकमध्ये नाशिक आणि पुणेचंच त्या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे ह्या जिल्ह्यांची एक वर्गवारी त्यामध्ये अंदाजित असू शकते. तर नक्कीच तुम्हाला आत्तापर्यंत किती पैसे आले कमेंट करून कळवायला नक्की विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.